जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडलीकाय दातृ मुनीन्द्री। समागत्य तिष्ठत्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। जयाची वदे पूर्ण वेदान्तवाणी, म्हणावे कसे होतया लागिवाणी। परब्रह्मरूपी असा जो तुकोबा, तयाचे तुकी कोण दूजा तुकोबा। श्री गुरु संचारेश्वर स्वामी नरसिंह चरणी नमनाला। करितो सद्भावे मी स्वधर्म रक्षक प्रताप सूर्याला। मुक्तेश्वरासी धरिले हृदयी जाने अनन्य भावाने। कृष्णा राजा रामा तनया वंदी अखंड प्रेमाने। जीवित ध्येय जयाचे स्वधर्म रक्षण तसेच संघटन। सकला हिंदू जनांची शुद्धी पतितांची धर्मिणी जाण। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे। जये घडे त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। मुक्तेश्वर महाराज की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। चातुर्मास उत्सवाच्या निमित्ताने आज मी आपणा सर्वांसमोर इथे उपस्थित आहे। आजच्या आपल्या राष्ट्रव्यापी जे संकट आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्यक्ष एकमेकींना भेटू शकत नाही, पण तरी सुद्धा काय ते इंटरनेटच्या द्वारे याच्याद्वारे आज आपण एकमेकांशी संवाद साधणार आहोत। आज मला जो अभंगासाठी अभंग दिलेला आहे, अभंग म्हटला की श्री संत तुकाराम महाराजांचा, आणि तो अभंग आहे करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण। मग काही नवे बाधा काम दुर्जनाची क्रोधा। शांती खडग हाती कळी काळा ते नागवती। तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा। तर हा जो अभंग आहे, अभंगाचा सरळ सरळ अर्थ बघायचा झाला तर तुकाराम महाराज असं म्हणतात की तुम्ही मुखानी रोज कीर्तन करा आणि मुखाने तुम्ही हरीचे गुण गा। आणि असं जर तुम्ही सतत हरीचं गुण गायन केलं तर तुम्हाला जे दुष्ट आणि दुर्जन असलेले काम आणि क्रोध हे तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत, आणि शांतीरूपी खड्ग जणू काही तुमच्या हाताशी येईल, त्याच्यामुळे तुम्ही कळी काळावरही मात करू शकाल। आणि तुकाराम महाराज म्हणतात ऐसा अनंतासारखा दाता आणि मित्र असल्यावर
मला कशाची कमी आहे आणि कोणाचं भय आहे. हा जो अभंग आहे हा आज आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराजांच्या घराजवळ राहणारा एक शेजारी रोज तुकाराम महाराजांची दिनचर्या पाहायचा आणि त्याच्या असं लक्षात आलं की तुकाराम महाराज फक्त कीर्तन आणि नामस्मरण याच्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. आणि मग त्याला त्या गोष्टीचं फार नवल वाटलं की अरे हे संसारासाठी काहीच करत नाहीये. पोट भरण्यासाठी एखादा धंदा करायचा, एखादा काही नोकरी करायची. हा जेव्हा पाहावं तेव्हा काय करतोय, कीर्तन करतोय. जेव्हा पाहावं तेव्हा नामस्मरण घेतोय आणि त्याला त्या गोष्टीचं फार नवल वाटलं. आता कीर्तन तर बरेच जण करतात. काही जण काय आहे दिवसा आपलं नोकरी व्यवसाय वगैरे सांभाळतात आणि रात्री कीर्तन करतात. काही जण असे असतात की ते दिवसाही कीर्तन करतात आणि रात्रीही कीर्तन करतात. पण त्यांचं कीर्तन कसं असतं तर पोटासाठी कीर्तन करतात, विदागी ठरवून कीर्तन करतात. पण तुकाराम महाराज तर असे कीर्तन करायचे की जणू काही सततम कीर्तयंतो माम. या उक्तीला तुकाराम महाराज एकदम उत्कृष्ट उदाहरण असं तुकाराम महाराजांचं होतं की ते रात्रंदिवस कीर्तन करायचे. पण त्या कीर्तनासाठी म्हणजे स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांनी कधीही कीर्तन केलं नाही. उलट त्यांच्या कीर्तनात जे काही समोर अन्न धान्य यायचं, गरीब लोक पाहिले की त्याला ते देऊन टाकायचं, त्याला ते वाटून टाकायचे. तर असे हे तुकाराम महाराज होते की आपल्या कीर्तनाचा त्यांनी कधीही आपलं पोट भरण्यासाठी उपयोग केला नाही. आणि म्हणून या शेजाऱ्याला त्याचं फार नवल वाटायचं की असं कसं इतके बिनधास्त इतके निर्धास्त हे तुकाराम महाराज कसं काय राहू शकतात. आपल्याला तर घरात आपल्या सगळं असूनही चिंता असतेच की नाही. पण तुकाराम महाराजांना घरात काहीही नसताना तरी तुकाराम महाराज एकदम बिनधास्त असायचे, एकदम ते निर्धास्त असायचे. आणि याचं कारण जेव्हा शेजारी विचारायचे तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की माझ्या बिनधास्त राहण्याचं, माझं निर्धास्त राहण्याचं जर काही कारण असेल तर करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. गंमत अशी आहे की मला प्रवचन करायला सांगितलं आहे पण विषय असा दिला आहे की करावे कीर्तन. आता आपण मधून कीर्तन पण करू. आणि अशा तऱ्हेने तुकाराम महाराज त्याला म्हणतात की सतत भगवंताचं नाम गायन करणं, सतत हे कीर्तन करणं हेच माझं निर्धास्त राहण्याचं कारण आहे. आता कीर्तन म्हणजे नेमकं तरी काय तर कीर्तन म्हणजे भगवंताचं गुणवर्णन करणं, त्याच्या शौर्याचं, त्याच्या पराक्रमाचं, त्याच्या सामर्थ्याचं, त्यांनी भक्तांना केलेल्या त्याच्या रक्षणाचं, या सगळ्याचं गुणवर्णन करणं म्हणजे कीर्तन होय. आणि कलियुगामध्ये कीर्तनच महत्वाचं सांगितलेलं आहे. म्हणजे कीर्तनामुळेच फक्त कलियुगामध्ये उद्धार होऊ शकणार आहे. बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टींनी कलियुगामध्ये उद्धार होऊ शकणार नाही असं शास्त्राचंही म्हणणं आहे आणि संतांचंही म्हणणं आहे. कृतयुगामध्ये ध्यानामुळे माणूस काय करायचं, भगवंताची प्राप्ती व्हायची. त्रेतायुगात यज्ञामुळे व्हायची, द्वापार युगात पूजेमुळे व्हायची. पण कलियुगामध्ये फक्त कीर्तनामुळेच मनुष्य उद्धरू शकतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन तेणे नारायण देईल भेटी. आणि पुन्हा म्हणतात सकळांसी आहे येथे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. स्वतः तुकाराम महाराजांनी आज ग्वाही देऊन ठेवलेली आहे. आणि म्हणून कीर्तन म्हणजे काय तर कीर्तन म्हणजे नामस्मरण आणि नामघोष. आता नामस्मरण हे वैयक्तिक आपण जे नाम घेतो ते नामस्मरण आणि नामघोष म्हणजे सर्वांनी मिळून करायचा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. त्याला म्हणायचा नामघोष. सर्वांनी मिळून कीर्तनामध्ये तसा नामघोष होत असतो. ज्याप्रमाणे एखादी छोटी नाव असते ती एक दोन जणांनाच फक्त
काय करते, या तीरावरून त्या तीरावर घेऊन जाते. पण कीर्तन हे असं आहे की ते या भवसागरामध्ये भवसागर तरुण नेते. आणि कीर्तन हे जहाजासारखं आहे. जहाजात किती माणसं असतात? हो, हजारो माणसं असतात. त्या हजारो माणसांना नेण्याचं सामर्थ्य कीर्तनामध्ये आहे. जसं जहाजामध्ये हजारो माणसं या नदीच्या या तीरावरून त्या तीरावर जाऊ शकतात, त्याप्रमाणेच कीर्तनाचं महत्व आहे. आणि प्रत्यक्ष जिथे कीर्तन सुरू असतं तिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो, असं नाथ महाराज आपल्याला सांगतात. नाथ महाराजांनी या कीर्तनाच्या मर्यादा पण सांगून ठेवल्या आहेत बरं का. म्हणजे कीर्तन तर करायचं, पण त्याची काय काय मर्यादा असते. नाहीतर काय म्हणतो आपण की अतिशय सोपं साधन, पण सोपं जरी असलं तरी पण त्याची जी मर्यादा आहे ती पाळल्या गेली पाहिजे. काय म्हणतात नाथ महाराज, सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा संगे सुखेची डोलावे, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतर न कराव्या, संतांसंगे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची, अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी, एका जनार्दनी मुक्ती होय तात्काळी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. इतक्या कीर्तनाच्या मर्यादा नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेल्या आहे. समजा एखादा रोग झाला, तो रोग झाला आणि आपण त्याच्यावर औषध घेतो, पण पथ्यच पाळलं नाही. खोकला झाला आहे, खोकल्याचं औषध घेतो आहे, पण इकडे आंबट खातो आहे, चिंचा खातो आहे, बोरं खातो आहे, आवळे खातो आहे, तर आपला तो खोकला थांबेल का? जसं ते थांबणार नाही तसं नुसतंच समजा आपण नामस्मरण घेत राहिलो, पण त्याची जर पथ्य पाळली नाही, नामाचे सुद्धा 10 अपराध सांगितलेले आहेत. आणि तसंच इथे एकनाथ महाराजांनी काय सांगितलंय की कीर्तनाची मर्यादा सांगितली आहे. आणि या मर्यादेत जर कीर्तन केलं तर ते काय होणार आहे, निश्चितच दर्जेदार होणार आहे. खरं म्हणजे आपण आपल्या परीने भगवंताचं गुणवर्णन करतो, आपल्या परीने त्याचं नाम करतो, पण भगवंताचं खरं गुणवर्णन हे आपल्याला करताच येत नाही. एकदा काय झालं की एकदा स्वर्गातल्या अप्सरा खाली भूमीवर आल्या आणि भूतळावर आल्यावर त्यांना असं वाटलं की या विठोबाला एक छान हार करून घालावा. आता ते स्वर्गांगणात त्या थोडी आपल्यासारखा झेंडूचा, मोगऱ्याचा, गुलाबाचा असा हार घालणार आहे. त्यांनी तर त्या काय केलं, त्यांनी शुभ्र पांढरे शुभ्र मोती घेतले आणि दोरा घेतला आणि त्या हार करायला बसल्या. हार करायला बसल्या, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, हार होईच ना. आणि मग त्यांनी ते सगळं सामान ठेवून दिलं आणि त्या एकमेकांमध्ये हसत राहिल्या. काय झालं नेमकं, का बरं हार झाला नाही? तर कीर्ती मौक्तिक फलास तुझिया गुणात, ओवावया सुरवधू असता प्रवृत्त, कीर्ती सरंद्रण तुझ्या न गुणास अंत, होईन हार हसती मग आपसाच. काय झालं हो नेमकं, त्यांनी काय केलं, मोती घेतले. मोती कसा असतो, मोती पांढरा शुभ्र असतो, धवल असतो, त्याप्रमाणे भगवंताची कीर्तिरूपी मोती घेतला आणि कीर्तिरूपी मोती घेतला आणि गुणरूपी दोरा घेतला. आता भगवंताच्या कीर्तिरूपी मोत्याला कुठे भोकच नाहीये, कुठे छिद्रच नाहीये. आता तुमची आमची कीर्ती किती जरी मोठी असली, बाईनं खूप छान आहे हो, खूप बोलायला आहे, खूप कामसू आहे, खूप गृहकृत्य दक्ष आहे, पण एकच तिचं फार वाईट आहे, फार भांडकुदळ आहे, फार तोंडाळ आहे. माणूस खूप चांगला, अतिशय त्याच्यासारखा सज्जन माणूस नाही, पण दारुनी वाया गेला. हे काय आहे, हे तुमच्या आमच्या कीर्तीला असलेले छिद्र आहेत. पण
पण भगवंताची कीर्ती अशी निष्कलंक आहे की भगवंताच्या कीर्तीला कुठे छिद्रच नाहीये. आणि म्हणून त्या मोत्याला नाही भोग आणि दोरा गुण म्हणजे दोरा. तर काय आहे, त्या दोऱ्याचं सापडत नाही टोक. भगवंताचे गुण इतके अमर्याद आहे की त्याला कुठे अंतच नाहीये. आणि मग तो हार होणार कसा? मग हार जर होणार नाही तर मग कसं काय करायचं? भगवंताची पूजा कशी करायची? त्याला आपण कसं आळवायचं? त्याला कसं काय हे करायचं? तर मोरोपंत असं म्हणतात की स्तुती करुणी तुझी तुझला आम्ही अज्ञान काय बारिजऊ गाऊनी अमृत गुणाते हृदयीचे ताप आमुचे विझऊ. काय म्हणतात मोरोपंत की हे भगवंता, तुझी स्तुती करून तुला रिझवावं, तुला प्रसन्न करावं एवढी तर काही माझ्या या शब्दांमध्ये ताकद नाहीये. पण आम्ही तरी पण तुझे गुण गात राहणार आहे. आम्ही तरी पण गुण गातो. आणि याचं कारणच हे आहे की गावनी अमृत गुणाते हृदयीचे ताप आमुचे विझवू. आम्हाला जे सतत आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक हे ताप होत राहतात, या तापांपासून आमची सुटका व्हावी, आम्हाला आनंद व्हावा, म्हणून आम्ही हे भगवंता तुझे गुण गातो आहोत. भागवतामध्ये गोप गोपी गीतांमध्ये म्हणतात तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. आता आपल्याला कळला का काही संस्कृत येत नाही, पण ती सोय आपल्या ज्यांना काव्यशक्ती आहे अशांनी आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. श्री मोहनराव कुलकर्णी यांनी त्याचं मराठीकरण केलेलं आहे. ही कथा तुझी नंद नंदना शांत विमना सोडी वासना ऋषीमुनी तथा सुज्ञ त्या जना आवडे स्तुती तुझी मोहना ऐकता कथा मावळे व्यथा दुरित जाळुनी हे पवित्रता अशी वैभवी संपदा गायनी क्षणी जाती आपदा माधुरी तुझी ऐक मोहना पीयूष देतसे मर्त्य जीवना अज्ञ जीव हे जवळ घेऊनी सोडवितया ज्ञान देऊनी. तर असे हे भगवंताचं गुणवर्णन आपल्याला अतिशय आनंद देणार आहे. आणि वास्तविक आहे, हरी अनंत, हरी कथा अनंत, हरी गुण अनंत असं आहे. पण तरी आपण भगवंताचे जे 6 गुण मुख्य आहे त्या 6 गुणांचा विचार करणार आहोत. भगवंत वास्तविक कसा आहे, अमर्याद गुणांचा आहे. अहो, त्याच्या नुसत्या एका संकल्पाला केवढं मोठं हे झालेलं आहे. एकोहम बहुस्या महा ह्या त्याच्या संकल्पाला अनंत ब्रह्मांडाचं यश आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे अनंत जीवसृष्टी त्यांनी निर्माण केलेली आहे. ते केवळ एका त्याच्या याच्यामध्ये. तर ते भगवंताचे जे गुण आहेत ते ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. आईका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत जाण. ज्यांच्यामध्ये हे साहीच्या 6 गुण आहेत त्याला भगवंत म्हणावं असं इथे माऊली आपल्याला म्हणतात आहे. आता श्रावण महिना सुरू आहे. शिवमहिम्न घरोघरी म्हटल्या जात आहे. काय म्हणतात शिवमहिम्न स्तोत्रामध्ये? असितगिरी समस्यात कज्जल सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. याचं मराठीकरण करताना परमपूजनीय डॉक्टर काका असं म्हणतात. कृष्णागिरीची शाई सागरा एवढी भरली लेखणी जरी का मोठी
कल्पवृक्षा एवढी केली पृथ्वीचा कागद करुणी सरस्वती लिहे त्यावरती तरीही तुझ्या गुणांना वर्णू न शके कल्पांती. वा. कळला असेल ना अर्थ तुम्हाला? एवढा मोठा काय आहे की पर्वता एवढी शाई जर केली ती सागरामध्ये भरली आणि कल्पवृक्ष एवढी मोठी जरी लेखणी केली पृथ्वीचा कागद घेतला आणि सरस्वती त्याच्यावर अखंड लिहित जरी बसली तरी भगवंताच्या गुणांना अंत नाही. तर असे हे भगवंताचे गुण आहेत. भगवंताचा सगळ्यात पहिला गुण म्हणजे यश. भगवंताला आयुष्यात कधीही अपयश माहिती नाही. सदैव ते यशस्वी झालेले आहेत आणि आपण रामरक्षामध्ये म्हणतो रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे म्हणतो की नाही. तर भगवंताच्या प्रत्येक कार्याला यश आहे. प्रभू रामचंद्रांचं जीवन आपण पाहिलं तर त्यांचं प्रत्येक कार्याला यश आहे. भगवान श्रीकृष्णांनी फक्त 2 वेळा स्वतःकडे अपयश हे आपण गुण घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना अपयश आलेलं नाही तर ते अपयश त्यांनी स्वतःहून आपल्याकडे घेतलेलं आहे. पहिल्यांदा म्हणजे जेव्हा कृष्णाची कौरव आणि पांडवांची शिष्टाई केली त्यावेळेस अपयश घेतलेलं आहे. आणि दुसरं कालयवनाचा मृत्यू मुचकंद ऋषीच्या दृष्टीमुळे होणार असल्यामुळे रणांगणातून पळ काढला आणि त्यामुळेच भगवान श्रीकृष्णाला काय म्हणतात? रणछोड दास. तर असं हे त्यांनी अपयश हे स्वतःहून घेतलेलं आहे. पण भगवंताच्या प्रत्येक कार्याला यश आहे. तो इतका यशस्वी आहे की त्याच्या इतकं यश दुसऱ्या कुणालाही नाही. आपल्याला थोडस जरा यश मिळालं, कोणत्याही कार्यात थोडं जरी यश मिळालं तरी आपलं कसं असते, बापरे इकडे मिरव तिकडे मिरव, असं सांग तसं सांग. म्हणजे आपण कसं हवेतच चालायला लागतो जवळजवळ. कारण काय की मला इतकं यश मिळालं, मला इतकं यश मिळालं. पण भगवंताच्या ज्या यशाचं जर आपण वर्णन पाहिलं, भगवंताचं जर यशाचं चिंतन केलं तर आपल्यातला अहंकार नाहीसा व्हायला त्याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. तर असंच हे भगवंताचं यश आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. आपण सगळेजण काय करतो? तिच्या मागे धावतो, लक्ष्मीच्या मागे धावतो. पण लक्ष्मी ही साक्षात भगवंताची दासी आहे आणि ती त्याचे सतत पाय दाबते आहे. वास्तविक या जगातलं सगळं धन, लक्ष्मी, वैभव जे जे काही आहे ते सगळं भगवंताचं आहे. भाग्यश्री, मोक्षश्री ही जी सगळी लक्ष्मी आहे ही सगळी भगवंताची आहे. पण एवढं सगळं असूनही ती त्याच्या काय पायाची दासी आहे. पण आपण मात्र काय करतो? आपण मात्र सतत काळाचे, धन कुबेराचे, येथ माणसाचे काय आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून जे खरे हरिभक्त असतात ना ते जरा लक्ष्मीकडे दुर्लक्षच करतात. कारण त्यांचं सतत नारायणामध्ये चिंतन सुरू असतं, सतत त्यांचं हे सुरू असतं आणि म्हणून ते लक्ष्मीकडे दुर्लक्ष करतात. त्या लक्ष्मीला काही ते आवडत नाही. तिला असं वाटते की हे 24 तास माझ्या पतीचं चिंतन करत राहतात, मला 5 मिनिटं तर द्यावं माझ्या पतीशी बोलायला, तेवढा सुद्धा वेळ हे मला देत नाही. आणि म्हणून ती लक्ष्मी तिथून नाराज होऊन निघून जाते. आणि अशा जे भक्त असतात त्या भक्तांना तिची गरज सुद्धा नसते. तर अशी ही श्री, अशी ही लक्ष्मी ही भगवंताचं काय आहे. आपल्याला असं वाटतं की माझ्याजवळ एवढा पैसा आहे, माझ्याजवळ एवढं वैभव आहे, माझ्याजवळ एवढे नोकर चाकर आहे, माझं काय कुणा वाचून अडणार आहे. अरे पण हे सगळं 5 मिनिटात नाहीसं व्हायला वेळ लागत नाही. कारण काय म्हटलेलं आहे, लक्ष्मी ही चंचल आहे, कधी येते कधी जाते हे आपल्याला कळू शकत नाही. आणि असा हा भगवंताचा दुसरा गुण आहे की लक्ष्मी ही कायम त्याच्या ठिकाणी आहे. भगवंताचा तिसरा गुण म्हणजे औदार्य. किती औदार्य आहे हो त्याचं. अतिशय भगवंत उदार अंतःकरणाचे आहे. ही संपूर्ण सृष्टी वास्तविक कोणाची आहे? संपूर्ण सृष्टी भगवंताची आहे, त्यांनी निर्माण केलेली आहे. पण तरीही तो त्याचा उपभोग शून्य स्वामी आहे. त्या कोणत्याही गोष्टीचा तो उपभोग घेत नाही. उलट आपल्या सगळ्या जीवांना
त्याचा उपभोग मिळावा म्हणून त्यांनी आपली सगळी इंद्रिय काय केलेली आहेत, बहिर्मुख करून ठेवलेली आहे. आणि असा तो की कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेत नाही, पण तो अतिशय उदार आहे. सगळ्यांना सगळं देण्यामध्ये तो अतिशय उदार आहे. त्याच्या या अशा औदार्याचे रामावतारात आणि कृष्णावतारात अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात. रामावतारामध्ये काय केलं प्रभू रामचंद्रांनी, वाली आणि सुग्रीव या दोघांचं युद्ध झालं. रामाच्या साह्याने वालीचा वध झाला आणि किष्किंधेचं राज्य कुणाला दिलं, प्रभू रामचंद्रांनी स्वतःकडे घेतलं नाही, तर ते किष्किंधेचं राज्य त्यांनी कोणाला दिलं, सुग्रीवाला दिलं. बरं, दुसरं लंकेचं. जेव्हा विभीषण, राम आणि रावण युद्ध सुरू झालं, जेव्हा विभीषण रामाकडे आला तेव्हा ताबडतोब रामाने काय केलं, तर विभीषणाचा राज्याभिषेक करून टाकला आणि त्याला लंकेचा राजा बनवून टाकलं. बाकीच्या लोकांना सगळं खूप नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. अरे, अजून युद्धही सुरू झालं नाही, अजून आपलं काहीच झालं नाही आणि यांनी लगेच लंकाचं राजाही करून टाकलं. सुग्रीवाला वगैरे आली शंका. ते म्हणाले की प्रभू रामा, हे तुम्ही केलंय काही बरोबर केलं नाही, म्हणजे असं आम्हाला वाटतं, बरं बरोबर केलं नाही. अहो, तुम्ही या लंकेचं राज्य विभीषणाला देऊन टाकलं, पण समजा उद्या रावणाची बुद्धी बदलली आणि त्यांनी जर आपलं काय म्हणतात त्याला, अतिशय आदराने जर सीतामाईला परत केली आणि युद्धच झालं नाही, तर तुम्ही काय करणार आहे, तुम्ही रावणाला काय देणार आहे. तेव्हा ताबडतोब प्रभू रामचंद्र म्हणाले की मी त्याला माझं अयोध्येचं राज्य देऊन टाकेल. कारण आज अयोध्येमध्ये जे काही आहे ते काय आहे, विभीषण आज अयोध्येमध्ये भरत राज्य करतो आहे आणि तिथे माझ्या पादुका त्यांनी स्थापन केलेल्या आहे. आता अयोध्या म्हटलं की आपलं सगळ्यांचं सध्या लक्ष अयोध्येकडेच आहे. 5 ऑगस्टची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. तर त्याच्यासाठी एकदा प्रभू रामचंद्र भगवान की जय. तर असं हा रामावतारामध्ये भगवंताचं उदारता आहे. तशीच कृष्णावतारामध्ये पण आहे. पुतनेचा जी पुतना कृष्णाचा नाश करायला आली होती, तिचा भगवंतांनी उद्धार केलेला आहे. शिशुपाल की जो सतत सभेमध्ये सगळ्यांमध्ये काय कृष्णाला सारख्या शिव्या द्यायचा, तरी पण भगवान श्रीकृष्णांनी त्याचे 100 अपराध काय केलेले आहेत, माफ केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्याला शासन केलेलं आहे. पण शासन करूनही नंतर काय आहे, पुन्हा त्याचा उद्धारच केलेला आहे. ध्रुव बाळाची आपण कथा ऐकतो की ध्रुव बाळाला त्यांनी अढळ पद दिलेलं आहे. आणि सुदामा की जो मागायला तर आला होता, पण काहीही न मागताच गेला, परत गेला, तरी त्याला एवढी मोठी सुवर्ण नगरी काय केली आहे, भगवंतांनी बहाल केलेली आहे. हे भगवंताचं औदार्य आहे. आता थोडस आपल्या देण्याचा विचार करूया. म्हणजे काय आहे की भगवंताचे गुण आणि आपले गुण याची जर आपण सातत्याने तुलना करत राहिलो, तर आपल्यातलं जे आपले दुर्गुण असतील, आपल्यातला जो अहंकार असेल, तो नाहीसा व्हायला मदत होईल. आपण काय करतो की जे काही माझ्या उपयोगाचं नाही ते देऊन टाका. काय होतं ते काही मला काही उपयोग नाही त्याचा, घेऊन टाका तुम्ही, असं आपलं देणं असतं. दुसरं आता वाया जाते आहे, नाही का, आपल्या घरात वाया जाते. आज मला उपवास आहे, आता एवढं मोठं अन्न काय करायचं, मग देऊन टाका. तर वाया जाते म्हणून देऊन टाका. तिसरं आपलं प्रकारचं देणं असते की स्वतःला राखून ठेवायचं आणि मग द्यायचं. पण भगवंताचं देणं असं आहे की तो एकदा का द्यायला बसला तो इतका देतो की काय म्हणतात त्याला, की देणाऱ्याचे हात सुद्धा तोकडे पडतात, त्याची झोळी सुद्धा कमी पडते. तो स्वतःलाच देऊन टाकतो ना. भगवंत इतका देतो की त्या समोरच्या मागणाऱ्याची इच्छाच राहत नाही, मागण्याची पूर्ण इच्छा त्याची नाहीशी होऊन टाकते. भगवंत स्वतःलाच देऊन टाकतो, म्हणजे त्याला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. अशा प्रकारचं भगवंताचं हे औदार्य आहे. भगवंताचा चौथा गुण म्हणजे ज्ञान. काय आहे, भगवंत हा नित्य ज्ञानी आहे आणि त्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं कधीही विस्मरण होत नाही. तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे आणि सर्वांतर्यामी आहे. सर्व ठिकाणी तो भरलेला आहे. वास्तविक सर्वांतर्यामी असल्यामुळे
सर्वांच्या अंतःकरणाशी तो तादात्म्य ठेवतो. जीवाचं काय लक्षण आहे? जीव हा फक्त स्वतःच्या अंतःकरणाशी तादात्म्य ठेवतो. आपल्या शेजारच्या ह्याच्यामध्ये मनुष्याच्या मनात काय चाललेलं आहे हे आपण ओळखू शकत नाही, कारण आपण त्याच्या अंतःकरणाशी तादात्म्य ठेवत नाही. तादात्म्य म्हणजे एकरूपता. पण भगवंताचं असं आहे की तो सगळ्यांच्या अंतःकरणाशी तादात्म्य ठेवत असल्यामुळे कोणाच्या अंतःकरणात काय चाललं आहे हे त्याला बरोबर कळतं. मग आता त्याला मागायची काही गरज आहे का? त्याला मागायची काहीही गरज नाहीये. असा तो अंतर्यामी आहे आणि असं त्याचं ते जे ज्ञान आहे ते ज्ञान अफाट आहे. भगवंताचा 5वा गुण म्हणजे वैराग्य. वास्तविक आहे की सर्व सृष्टी ही त्याची आहे, पण तो स्वतः मात्र कुठेही अडकलेला नाहीये. सृष्टी निर्माण करणे, नंतर ती काही काळ सांभाळणे, नंतर तिचा प्रलय करणे, हा जणू काय आहे? हा जणू त्याचा खेळच आहे. असं त्याचं आहे. म्हणजे सृष्टी निर्माण करूनही कुठेही त्याच्यात न अडकणे हे त्याचं वैराग्य आहे. अनासक्त अवस्था. वैराग्य म्हणजे काय? की इच्छा नसते, आसक्ती नसलेली अवस्था. आसक्ती नसलेली अवस्था अनासक्त अवस्था. तर वास्तविक आहे की संपूर्ण लहानपण जे भगवंताचं गेलेलं आहे ते गोकुळात गेलेलं आहे. किती सगळ्यांनी त्याच्यावर प्रेम केलं हो. गोपींनी तर अक्षरशः त्याच्यावरनं जीव ओवाळून टाकला. इतकं अतिशय प्रेम भगवंतावर केलेलं आहे, पण तरीही भगवंत पुन्हा गोकुळामध्ये आलेले नाही. पुन्हा त्यांनी कधीही गोकुळात आलेले नाही. दुसरं म्हणजे ते जेव्हा मथुरेला आले, वास्तविक मथुरा जवळ होती. मथुरा आणि काय म्हणतात त्याला, गोकुळ जवळ होतं, ते जाऊ शकत होते, पण ते पुन्हा त्या गोकुळात गेलेले नाही. मथुरेला आले. मथुरेहून आल्यानंतर द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यावर पुन्हा ते मथुरेला आलेले नाही. तर असं हे भगवंताचं काय आहे की वैराग्य आहे की एकदा तिथे गेले की पुन्हा ते, एकदा तिथून ते सोडलं की पुन्हा ते तिथे येत नव्हते. आपलं काय असतं, थोडस आपला मधून मधून विचार केलेला बरं असतो नाही. आपली जर कोणी तर एखादी स्तुती करणार असलं किंवा आपल्या हे नाही तुम्ही खूपच छान आहे, खूपच छान, आपण त्यांच्याकडे न बोलवता 100 वेळा जातो. मग अशी वेळ येते की त्यांना कंटाळा येतो की बाबा आता येऊ नका. असं जरा मधून 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 आपलं स्वतःच चिंतन केलं की आपल्यातले दोष आपले जातील. ऐश्वर्य. भगवंताचा 6वा गुण आहे ऐश्वर्य. तर ऐश्वर्य म्हणजे काय की भगवंताचे नियमन करण्याची शक्ती. संपूर्ण सृष्टीवर त्याचं नियमन आहे. असं असेल का हो की आता आपल्याला या सृष्टीचं नियमन दिसतं की मिरचीचं बी पेरलं की मिरचीच उगवते, आंब्याचं पेरलं की आंबाच उगवतो, नंतर लहान बाळाच्या दुधाची व्यवस्था बाळ जन्माला यायच्या आधीच होते. हे सगळं जे नियमन आहे, या नियमनावर काहीतरी ईश्वरी तत्व असेल की नाही, काहीतरी का असं काहीही नियमन नसताना ह्या गोष्टी होऊ शकतात का? सूर्य अगदी न चुकता उगवणे, नंतर चंद्र न चुकता संध्याकाळी येणे, सूर्य मावळणे, या ज्या गोष्टी आहेत, कालचक्र जे चाललेलं आहे, पावसाळा ऋतुचक्र जे चाललेलं आहे, या मागे निश्चित कोणती तरी शक्ती आहे आणि ती ईश्वराची शक्ती आहे. ही नियमन करण्याची शक्ती आहे ती भगवंताची आहे. वास्तविक तो सगळ्या जगताचा नियंता आहे. सर्व चेतन अचेतन सृष्टीचं तो नियमन करतो. असा भगवंत जो आहे तो अतिशय ऐश्वर्यवान आहे. हेच त्याचं ऐश्वर्य आहे. सर्व सृष्टीचं नियमन करणं हेच त्याचं ऐश्वर्य आहे. आपलं साधं आपल्या घरावर सुद्धा नियंत्रण राहत नाही. राहतं का? आपल्या सगळ्यांना तो अनुभव आहे की आपलं साधं आपल्या घरावर पण नियंत्रण राहते, पण एवढ्या मोठ्या सृष्टीचं तो नियंत्रण करतो. असा तो काय आहे? या सृष्टीचा नियामक आहे. आणि आपण सगळे नियम्य आहोत. आपण सगळे त्याच्या नियमाखाली राहणारे आहोत आणि तो आपलं सगळ्यांचं नियमन करणार आहे. आणि हेच भगवंताचं ऐश्वर्य आहे. वास्तविक प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्ण हे दोघेही काय आहेत? पूर्णावतार आहेत. श्रीराम कथामृत या ग्रंथामध्ये परमपूजनीय किशोरजी व्यासांनी प्रभू रामाचे गुणवर्णन केलेले आहे. वास्तविक राम आणि कृष्ण हे दोन्ही काही वेगळे नाहीत. रामावतार आहे, कृष्णावतार आहे.
रामावतार जो झालेला आहे तो आपलं सगळ्यांचं आचरण सुधारण्यासाठी झालेला आहे, आणि कृष्णावतार जो झालेला आहे तो आपल्यातला अहंकार नाहीसा होण्यासाठी झालाय. एकूण काय, दोन्ही मिळून आपल्या उद्धाराचीच सोय याच्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणून रामावताराचं आपण आता जसं कृष्णाचे 6 गुण पाहिले तसे रामचंद्राचे पण अगणित गुण आहेत. आपण फक्त त्यातले मोजके मोजके घेण्याचा प्रयत्न करूया. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस लग्न होऊन ती वरात जेव्हा अयोध्येला आली आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे ते संपूर्ण समाजामध्ये वावरणे, नंतर याच्यामध्ये राज्यसभेमध्ये जाणे, तिथे काय काय चाललंय काय काय नाही सगळं निरीक्षण करणे, सगळं पाहणे, असं सतत सुरू होतं. प्रत्येकांच्या अडचणी जाणून घेणे, आणि असं त्यांचं सतत वर्तन असल्यामुळे, वागणं असल्यामुळे, तरुण राजबिंड रूप त्यांचं प्रभू रामचंद्रांचं, आणि अयोध्येमध्ये सगळीकडे त्यांच्या गुणांची चर्चा सुरू होती. काही जण म्हणायचे खरंच किती गोड आहेत नाही प्रभू रामचंद्र दिसायला. दुसरे म्हणायचे अहो नुसते गोड नाहीये, शौर्यवान पण आहेत. बघितलं नाही का त्यांचं शौर्य, विश्वामित्रांच्या सोबत गेले तेव्हा त्यांनी किती तिथे पराक्रम केलेला आहे जंगलामध्ये. म्हणजे ते नुसतेच दिसायला सुंदर नाही तर ते शूर पण आहेत. तर तिसरं म्हणायचं, आणि हो मी तर कधीही त्यांच्या तोंडून कुणाची निंदा, मत्सर, तिरस्कार या गोष्टी कधीही मी ऐकल्या नाही. आपण एकटंच मोठं व्हावं असं त्यांना कधीही वाटत नाही, तर आपल्यासोबत ते इतरांनाही मोठं करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये त्यांना रस आहे. असं सगळ्या अयोध्येमध्ये त्यांच्या गुणांची चर्चा सुरू होती. आणि प्रभू रामचंद्रांचा सगळ्यात पहिला जर कोणता गुण असेल तर पूर्वभाषी प्रियमवदः. पूर्वभाषी प्रियमवदः म्हणजे प्रभू रामचंद्र तर गोड बोलायचेच हो, अतिशय गोड आणि मधुर त्यांचं बोलणं असायचं. पण पूर्वभाषी प्रियमवदःचा अर्थ असा आहे की समजा आपली एखाद्या कोणाशी तरी ओळख झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एका समारंभात जर ती व्यक्ती आपल्याला भेटली तर आपण काय करतो, असे प्रसंग आपल्याला लग्न समारंभामध्ये खूप येतात. आणि असे प्रसंग लग्न समारंभात आल्यावर आपण काय करतो, आपण ती व्यक्ती आपल्याशी बोलण्याची वाट पाहतो की नाही. आपण म्हणतो की पहा ती दिसते आहे तिथे, पण बोलते का माझ्याशी, पहा माझ्याकडे काही लक्षच नाहीये असं आपण म्हणतो. आणि मी कशाला आधी बोलू, लक्ष असूनही लक्ष नसल्यासारखं करते, शिष्टच आहे असं आपलं लगेच मनातलं चिंतन सुरू होतं. पण प्रभू रामचंद्र अशा वेळेस काय करतात की स्वतःहून त्या व्यक्तीकडे जातात आणि त्या व्यक्तीशी बोलायला लागतात. आणि त्या व्यक्तीशी बोलायला लागल्यावर बोलल्यावरही कसं बोलतात, तिरकस बोलत नाही, घालून पाडून बोलत नाही, तर कसं बोलतात, अतिशय गोड बोलतात, अतिशय मधुर बोलतात. आपण समजा यदा कदाचित बोललोच तर तिथे जाऊन काय इतक्या वेळ मी तुमची वाट पाहत होती की आता लक्ष द्याल, मग लक्ष द्याल, तुमचं तर माझ्याकडे काही लक्षच नाहीये असं आपण बोलू की जेणेकरून दुसऱ्याचं अंतःकरण दुखवल्या जाईल. ह्या ज्या आपल्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, प्रभू रामचंद्रांच्या गुणांशी जर आपण याची तुलना केली तर निश्चितच आपली सुधारणा होऊ शकते. आणि प्रभू रामचंद्रांचं जे गुणवर्णन करायचं आहे ते याच्यासाठी करायचं आहे की काय होतं की राम म्हणता रामची होई, पदी बैसुनी पदवी घेई. रामासारखं वागणे हीच काय आहे, हीच रामाची पूजा आहे. तर असा हा प्रभू रामचंद्रांच्या एक गुण आपण पाहिला, पूर्वभाषी प्रेमवदः. आता दुसरा प्रभू रामचंद्रांचा गुण आहे उच्च मानोपी परुषम नोत्तरम प्रतिपद्यते. म्हणजे काय आहे की कोणी प्रभू रामचंद्रांना कितीही घालून पाडून बोलो, कितीही वाईट बोलो, कितीही अपमान करो, प्रभू रामचंद्र एकदम शांत राहतात. टीका होत असतानाही, सामर्थ्य असूनही शांत राहणे यातच खरा पुरुषार्थ आहे. मग त्यांनी शासन केलं नाहीये का, शासन तर केलेलंच आहे, पण त्यावेळेस मात्र प्रभू रामचंद्र अत्यंत शांत राहिलेले आहे. आपल्याला कृष्णाचंही दिसतं, शिशुपालाचे 100 अपराध होईपर्यंत भगवान श्रीकृष्ण अतिशय शांत होते आणि 100 अपराध झाल्यावर त्याला शासन केलेलं आहे.
आपल्याला जर कोणी उलट उत्तर दिलं, आपल्याला जर कोणी बोललं, तर आपल्याला काय होतं, आत्ता जर मी बोलली नाही ना, तर मग काय होईल, माझं फार नुकसान होईल. आणि त्यांना असं वाटेल की ही ऐकूनच घेते आहे, मग काही वाटेल ते बोला, असं आपल्याला होतं. परंतु प्रभू रामचंद्रांचा हा गुण जर मी घेतला, तर काय होणार आहे की माझं अंतःकरण आहे ते क्षुब्ध होणार नाही. आणि शांत अंतःकरणाने जे काही निर्णय घ्यायचे, शांत अंतःकरणाने जे काही बोलायचं, ते माझं बोलणं होणार आहे. प्रभू रामचंद्रांचा अजून एक गुण आहे, गुण नंबर 4, कदाचित उपकारेन कृते नैकेन तुष्यती. म्हणजे काय आहे की प्रभू रामचंद्राचं कोणी जरी छोटस जरी काम केलं ना, तरी प्रभू रामचंद्र इतकी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात की खरंच तू होता म्हणून माझं हे काम झालं, तू किती हे काम केलं, तू माझं किती काम केलं. अगदी छोटस काम केलं तरी प्रभू रामचंद्र त्याच्याबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त करतात. आपलं नेमकं उलट असते. आपण स्वतः दुसऱ्याचं छोटस काम केलं तरी आपण याला त्याला सगळ्यांना सांगत राहतो, मी इतकं केलं, मी तितकं केलं, मी त्याचं असं केलं, मी त्याचं तसं केलं. आणि काय होतं की असं जर मी सारखं सांगत राहिली तर त्या करण्याची काही किंमत राहत नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांचं वैशिष्ट्य की स्वतः ते जेव्हा दुसऱ्यांवर उपकार करतात तेव्हा त्या अजिबात तोंडातनं एक शब्द सुद्धा काढत नाही. प्रभू रामचंद्रांचे एक गुण आहे, परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम. म्हणजे दुसऱ्याच्या छोट्याशा गुणाचा पर्वत करून दाखवणे. आपलं नेमकं उलट, आपण आपल्या गुणाचा पर्वत करतो, दुसऱ्यांचे गुण आपल्या लक्षातच येत नाही. दुसऱ्यांचे कायम अवगुण आपल्या लक्षात येतात, पण गुण लक्षात येत नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रभू रामचंद्रांचा गुण आहे, न स्मरती अपकारणा. हा खूप महत्वाचा गुण आहे की दुसऱ्यांचं वाईट वागणं प्रभू रामचंद्र अजिबात लक्षात ठेवत नाही. म्हणजे काय आहे की तो कचरा मनात भरून ठेवत नाही. आपलं कसं असतं, कायम तीच गोष्ट सारखी मनामध्ये घोळत राहते. आणि मग काय होतं की नको असलेले जो विचार आहे, अनुत्पादक विचार आहे, त्या विचारांना आपण प्रतिष्ठा देतो आणि आपल्या मनामध्ये त्यांना जागा देतो. आपण खरं म्हणजे आपल्या मनाची धर्मशाळा करून टाकलेली आहे. धर्मशाळेमध्ये कसं असतं, कोणीही यावं, किती दिवसही राहावं, त्याला वाटेल तितके दिवस राहावं आणि त्याच्यानंतर त्याच्या मनाने निघून जावं. तसं आपलं जे मन आहे ते आपण काय केलेलं आहे, धर्मशाळा करून टाकलेलं आहे. आणि म्हणून कोणत्याही विचाराने यावं, आमच्या मनात राहावं आणि आमचं मनामध्ये वाटेल तेवढा धुडगूस घालावा, आमचं मन अशांत करून टाकावं आणि त्याला वाटेल तेव्हा निघून जावं. याला काय म्हणतात, याला धर्मशाळा असं म्हणतात. आणि मग ज्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये तसं आहे, ती व्यक्ती दिसली तरी तिखट, त्याची बायको दिसली तरी तिखट, त्याचा मुलगा दिसला तरी तिखट, असं सगळे आयुष्यभर जर आम्ही तिखटाचे गोळे गोळा करत राहिलो आणि पुन्हा शेवटी काय म्हणतो, शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्यभर तिखटाचे गोळे गोळा केले तर शेवटचा दिवस गोड कसा होईल. कारण ती व्यक्ती दिसली की आम्हाला तिच्यातलं तत्व दिसतच नाही, तिच्यामध्ये जे आत्मतत्व आहे, तिच्यामध्ये जे ईश्वर तत्व आहे. कारण काय आहे की माऊली आम्हाला काय म्हणतात, जे जे देखिजे भूत ते ते जाणीजे भगवंत. काय म्हणते माऊली, जे जे भूत आहे, भूत तर जाऊ द्या हो. समर्थ म्हणतात, पृथ्वी माझी जी तुकी शरीरे ती तुकी भगवंताची घरे. ती व्यक्ती दिसल्यावर आम्हाला तिच्यातला भगवंत दिसत नाही. मग आम्हाला काय दिसतं, त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीचं वाईट वागणं हे दिसतं. आणि म्हणून काय होतं, प्रभू रामचंद्रांचा जर हा गुण आम्ही घेतला की दुसऱ्यांनी कितीही वाईट वागो, किती हे करू, प्रभू रामचंद्र ती गोष्ट मनात ठेवत नाही. हा गुण अतिशय निदान साधकांनी तरी हा गुण घेण्यासारखा आहे. आता प्रभू रामचंद्र नेमके कोणाच्या संगतीत रमत होते, हा सुद्धा आहे की प्रभू रामचंद्र शीलवृद्धे, ज्ञानवृद्धे, वयोवृद्धे च सज्जने. काय करायचे प्रभू रामचंद्र, वृद्धांची सेवा केल्याने शास्त्रामध्ये असं म्हणतात की आयुष्य वाढतंय, बल वाढते, विद्या वाढते, यश वाढते, या सगळ्यांमध्ये वृद्धी होते. आणि म्हणून वृद्धांची सेवा तर केलीच पाहिजे, प्रश्नच नाही.
परंतु प्रभू रामचंद्र नेमके कोणत्या वृद्धांमध्ये रमत होते? तर दोन शब्द आहेत, एक वृद्ध आणि एक जीर्ण. जीर्ण म्हणजे शरीराने जीर्ण झालेला, आणि वृद्ध म्हणजे ज्याच्या आयुष्यात काहीतरी वाढलेलं आहे, ज्याच्या आयुष्यात ज्ञान वाढलेलं आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये अनुभव वाढलेला आहे, सद्गुण वाढलेला आहे, शील वाढलेला आहे, ज्याच्याजवळ अनुभवाची गाठोडे आहे, अशांमध्ये प्रभू रामचंद्र रमायचे. आणि अशांच्या जेव्हा आपण सहवासात राहतो तेव्हा त्यांचे गुण आपोआपच आपल्या अंगामध्ये येतात, त्यांचा अनुभव आपल्या कामास येतो. तर असे हे प्रभू रामचंद्रांचे गुण किती किती सांगावे, अगणित आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं आपल्या आई वडिलांशी कसं वागणं होतं, त्यांचं आपल्या भावाशी कसं वागणं होतं, त्यांचं आपल्या मित्राशी कसं वागणं होतं, संपूर्ण जर इथे त्यांचे गुण सांगायला बसली तर आपला अभंग तसाच अर्धवट राहून जाईल. फक्त एक प्रभू रामचंद्रांचं आपल्या मित्राबद्दलचं सांगते, गुहक, जो मला प्रसंग अतिशय आवडलेला आहे आणि ज्याच्यातनं आपण काहीतरी घेण्यासारखं आहे. ज्यावेळेस एवढी भयानक परिस्थिती झालेली असते की वडिलांची आसन्न मरण अवस्था झालेली असते, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई अयोध्या सोडून बाहेर आलेले असतात. आदल्याच दिवशी सगळं वातावरण जे असतं ते राज्याभिषेकाचं असतं, ते वनात जाण्याचं असतं. आणि तसे ते सगळे अयोध्या नगरीला सोडून, सगळ्या लोकांना सोडून ते त्या अयोध्येच्या बाहेर आलेले आहेत. आणि त्यांचा मित्र सगळ्यात पहिल्यांदा त्यांना भेटतो. आता मित्र भेटतो, मित्राच्या कानावर थोडंफार गोष्टी आलेल्या असतात की अशा भानगडी झालेल्या आहेत, असं हे झालेलं आहे. तो म्हणतो की असं झालं का, मग मी रामाला माझं राज्य द्यायला तयार आहे. आणि म्हणून तो प्रभू रामचंद्रांना भेटायला जेव्हा येतो आणि दोघं जण जेव्हा बसतात तेव्हा प्रभू रामचंद्र त्याला म्हणतात, काय रे बाबा, कसं काय चाललंय तुझं, तुझी बायका मुलं कशी आहे, तू सुखी आहेस ना, तू आनंदी आहेस ना? अरे एकदम जो भोग असतो तो चकित होऊन जातो की एवढा आभाळ यांच्यावर कोसळलेला आहे, पण हे स्वतःच्या परिस्थितीबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. आणि माझी चौकशी करतात, माझ्या घरदाराची चौकशी करतात आणि गळगळ गळगळ अश्रू त्या गुहकाच्या डोळ्यातून वाहताना. तर असे हे प्रभू रामचंद्रांचे किती किती गुण आपण घ्यावे हो. जितके त्याच्या गुणांचं वर्णन करावं तितकं ते कमीच आहे. आणि आता पण आपण जे काय केलं होतं, प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं वर्णन केलं होतं, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तसं कीर्तनच केलं होतं. आता कीर्तन म्हणजे नेमका काय आहे? असं थोडीच आहे की कीर्तन म्हणजे इकडे तबला पाहिजे, इकडे पेटी पाहिजे, मध्ये उभं पाहिजे. अतिशय संकुचित असा हा कीर्तनाचा हे आहे, अर्थ आहे. कीर्तन म्हणजे प्रवचन, कीर्तन म्हणजे गायन, कीर्तन म्हणजे नामस्मरण, कीर्तन म्हणजे एकमेकांशी भगवंताबद्दलची देवाणघेवाण, एकमेकांशी चर्चा करणं, कीर्तन म्हणजे स्वतः चिंतन करणं. हे सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या कीर्तनामध्ये मोडतात. आपण आतापर्यंत जे काही केलेलं आहे ते भगवंताचं कीर्तनच केलेलं आहे. आता आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात, मग काही नव्हे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. ज्याचे असं भगवंतावर, ज्याने असं मनापासून भगवंताची भक्ती केलेली असते, मनापासून त्याचं गुणवर्णन केलेलं असतं आणि मनापासून त्यांनी भगवंताला हे केलेलं असतं, त्याला मग काय होतं की काही नव्हे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. त्याला आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं काय वाटत नाही, त्याला कोणत्याही गोष्टी बांधत नाही, कोणत्याही गोष्टी त्याला त्रास देत नाही, कोणत्याही गोष्टीचा त्याला स्वतःला त्रास होत नाही. का असा तो हे असतो. आता या ज्या बाधा आहेत, काही नव्हे बाधा, तर ह्या ज्या बाधा आहेत या 4 प्रकारच्या बाधा आहेत. पहिली बाधा आहे संसाराची, दुसरी आहे भूतखेतांची, तिसरी आहे षड्रिपूंची आणि सगळ्यात महत्वाची जी आहे ती चौथी कल्पनेची बाधा. तर ह्या 4 प्रकारच्या बाधा आहेत. आता आपण थोडक्यात घेऊ त्याचं वर्णन की संसाराची बाधा म्हणजे काय. तर संसाराची बाधा म्हणजे मी, माझं घर, माझे मुलं बाळ एवढ्या पुरतीच ज्यांचा विचार असतो आणि जास्तीत जास्त कमवायचं, जास्तीत जास्त पैसा कमवायचा. अरे शेजार पाजारी मरण पाहून सुद्धा यांना असं वाटतं की आम्ही मात्र अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत आणि असं म्हणून जास्तीत जास्त नुसतं काय करायचं, पैशाच्या मागे धावायचं. आज आपण पाहतो आहे शहरांमधनं ही परिस्थिती आहे की साधा देवाला हात जोडायला सुद्धा कुणाला वेळ नाहीये.
साधा हात जोडायला सुद्धा मिळत, धावत पळत ना मुलाबाळांकडे, परत ज्या मुलाबाळांसाठी करतात त्या मुलाबाळांनाही पूर्ण वेळ देऊ शकत नाही. तर असं हे आहे. तर ह्या सगळ्यांना काय म्हणतात, याला म्हणतात संसाराची बाधा. संसाराने जणू काही यांना काय केलेलं आहे, बांधून टाकलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे ते विचारच कोणताही करू शकत नाही. तर अशांचं काय होतं मग, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, असं त्यांचं सारखं सुरू राहतं आणि सुख दुःखाचे भोग भोगत त्यांचं जीवन चालू असतं. वास्तविक काय असतं की त्यांना सतत कशाची ना कशाची चिंताच वाटत राहते, सारखी चिंता असते. प्रापंचिकांचा काय खास मंत्र आहे, काय होईल आणि कसं होईल, काय होईल आणि कसं होईल. देवाचा मंत्र जपायला त्यांना अजिबात वेळ नाहीये. तर काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. आता तर कोरोनासारखं विश्वव्यापी असं महान संकट आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत सगळेजण अतिशय भयग्रस्त जीवन जगत आहे आणि एकच मंत्र, काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. पण आम्हाला समर्थ असं सांगतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. अरे सगळं कर्तृत्व आपण स्वतःकडे का घ्यायचं. जर भगवंतावर दृढ विश्वास असला तर हा संसार काय काय बांधणार आहे, कसा बांधणार आहे. त्यांनी मला निर्माण केलेला आहे, त्यांनी मला हे केलेलं आहे, तो ठरवेल मला कसं करायचं ते. ज्याप्रमाणे मी कुठे जन्माला यावं, कसं जन्माला यावं, कोणत्या घरात जन्माला यावं, कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्माला यावं, हे जसं माझ्या हातात नसतं, तसं मी कधी मरावं, कुठे मरावं, कसं मरावं, कोरोनाने मरावं की हार्ट अटॅकने मरावं, हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे. मग त्याच्यावर जर पक्का विश्वास असेल तर तो माझं जे काही करायचं ते करेल. कारण काय आपण पाहिलेलं आहे की संपूर्ण विश्वाचा नियंता जर तो आहे तर त्याच्या ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि मग असा भगवंतावर जेव्हा दृढ विश्वास असतो त्यावेळेस संसार सुद्धा बाधत नाही, म्हणजे संसाराचा सुद्धा त्रास होत नाही. एक पाटील होते आणि त्यांना मुंबईहून आपल्या एका मुलाची तार आली की उद्या मी येतो आहे. पाटील आणि पाटलीन बी यांना खूप आनंद झाला की चला वा मुलगा येतो, घर बीर आवरलं, सगळं व्यवस्थित स्वयंपाक बिंपाक करून ठेवला. दुसऱ्या दिवशी ते मुलाची वाट पाहत होते. आता मुलाची गाडी यायची वेळ झाली आणि पाटील बच्चा आपल्या वाड्याच्या भोवती फेऱ्या सुरू झाल्या. त्यांची वाट पाहणं सुरू होती की आता येईल मुलगा, मग येईल मुलगा, आता येईल मुलगा, मग येईल मुलगा, अशी वाट पाहणं सुरू होती. आणि दारासमोर टांगा थांबला. टांगा थांबल्यावर त्यांनी आता आवाज दिला, आला ग आला, बाळू आला बरं का आपला. आणि असं म्हणून ते पाटील टांग्याच्या जवळ आले. तर टांग्याच्या जवळ आले तर टांग्यातनं काय झालं, त्यांची मुलगी खाली उतरली. आ तू कशी काय आली ग, अगदी अचानक न कळवता, काही घरी सगळं ठीक आहे ना, कशी काय आलीस. आणि मग त्या पाटीलवाला मुलगी अचानक का बरं आली त्याची चिंता. बरं मुलाची गाडीची वेळ होऊन गेली तरी पण मुलगा आला नाही त्याची चिंता. मुलगा का आला नाही, काय झालं असेल, ही मुलगी का बरं आली, म्हणजे आलं तरी चिंता, नाही आली तरी चिंता. तर संसारामध्ये ज्यांचा भगवंतावर विश्वास नसतो, ज्यांची भगवंतावर श्रद्धा नसते, निष्ठा नसते, त्यांना संसारातील सगळ्या गोष्टी अशा बाधतच असतात. आणि म्हणून दुसरी जी बाधा सांगितली आहे ती भूतखेतांची बाधा. याचा आपल्याला फारसा विषय करायचा नाही, पण या भूतखेतांच्या बाधेतूनही संत लोक जे आहे ते आपल्याला वाचवू शकतात. जर नामस्मरण करत राहिलो, नामस्मरण घेतलं तर ह्याच्यामधूनही आपण मुक्त झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. आमच्या श्री संत पाचरेगावकर महाराजांच्याकडे अनेक करडीवाले, भूतबाधावाले अनेक लोक यायचे. महाराज त्यांना त्या व्याधीतून दूर करायचे आणि उपासनेला लावायचे. तर अशी ही जी दुसरी बाधा आहे भूतखेतांची बाधा, याचा आपल्याला जास्ती विचार करण्याची गरज नाही. तिसरी जी बाधा आहे त्याला म्हणायचं षडरिपूंची बाधा. षडरिपूंची बाधा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे 6 आहेत हे खरे म्हणजे आपले शत्रू आहेत. आपले बाहेरचे शत्रू तर जे असतील ते आपलं फारसं नुकसान करणार नाही, पण हे जे शत्रू आहेत हे आपल्याला सुखाने कधीही जगू देणार नाही.
तर असे हे जे आहेत, आता ह्या अभंगामध्ये फक्त दोनच घेतलेले आहेत, काम दुर्जनाची क्रोधा, हे दोनच घेतलेले आहेत. पण वास्तविक काय आहे की हे साही जे रिपू आहेत हे आपल्याला त्रास देणारे आहेत. आपण फक्त त्यातल्या एका रिपूचा जरा थोडासा सविस्तर विचार करू आणि मग बाकीचं आपल्याला ते बरोबर कळेल. तर काम म्हणजे काय की विषय प्राप्तीची इच्छा, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे मला पाहिजे, अनंत इच्छा आपल्या अंतःकरणात असतात, त्याला म्हणतात काम. आता कामाचाच एक प्रकार आहे, आपल्याला कळत पण नाही बरं का, कामाचाच एक प्रकार आहे, त्याला म्हणतात स्पृहा. आता विषयांची गरज वाटते आपल्याला. आता उन्हाळ्यात काय आहे, कूलरची गरज वाटते, कारण गरमी फार असते, बाई वेळेवर कामाला येत नाही, मग वॉशिंग मशीनची गरज वाटते. नंतर बाहेर जावं लागतं सारखं, स्कूटरची गरज असते, खूप लोकांशी बोलावं लागतं, फोनची गरज वाटते. याला काय म्हणायचं, स्पृहा. हा सुद्धा कामाचाच एक प्रकार आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं आशा. शक्यता गृहीत धरून चालले, याला म्हणायचं आशा. नाही, मी तिथे गेल्यावर माझं खूप छान स्वागत होईल, तिला खूपच आनंद होईल, ती मला आनंदाने मिठी मारेल, या काय आहे, याला काय म्हणायचं आशा. हे सगळे कामाचे प्रकार आहेत. नंतरचा एक प्रकार आहे त्याला म्हणायचं तृष्णा. वस्तू मिळाली, एखादी वस्तू आपल्याला मिळाली की अधिक मिळावी असं वाटते. मिळालं, मला सोन्याचं मंगळसूत्र मिळालं, मग सोन्याचं मंगळसूत्र मिळालं का, मग त्याला मॅचिंग कानातली पाहिजे, मग त्याला मॅचिंग काय पाहिजे, त्याला मॅचिंग नेकलेस पाहिजे, असं जे वाटत राहतं त्याला म्हणायचं तृष्णा. सारखी हाव, हे मिळालं की ते पाहिजे, ते मिळालं की ते पाहिजे. आणि अजून एक कामाचा प्रकार म्हणजे लोभ. जे काही मला मिळालेलं आहे ते कायम टिकावं असं वाटते. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, हे मला जसं मिळालंय तसं कायम टिकावं, त्याच्यामध्ये थोडीही इकडे तिकडे होऊ नये असं वाटतं, याला म्हणतात लोभ. आणि जे काही सगळ्यात ह्याच्यातला जो नीच प्रकार कोणता असेल तो म्हणजे याचना. म्हणजे स्वतःला जर काही मिळत नाही, स्वतःच्या कामाने जर काही मिळत नाही, स्वतःच्या सामर्थ्याने मिळत नाही, तर त्याचा अतिशय कनिष्ठ प्रकार म्हणजे उष्ण आणून ते मिरवणे. नाहीये मला दागिने, मग आणते, शेजाऱ्यांचे आणते, उसने आणून घालते, त्याला म्हणतात याचना. आणि अजून एक कामाचा छुपा प्रकार आहे बरं का, म्हणजे जो आपल्याला खरं दिसत नाही. म्हणतो की नाही आपण, वा वा काय सुंदर आहे ग तुझी साडी, मला ना तुझा खूपच हेवा वाटतो. आता हेवा म्हणजे काय, हेवा म्हणजे सात्विक कामच झाला. तर असं तऱ्हेने हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आपल्यावर सतत आक्रमण करत राहतात. आणि काम पूर्ण झाला की काय वाढतो, लोभ वाढतो. समजा काम नाही पूर्ण झालं तर क्रोध वाढतो. म्हणजे काय आहे की कसंही करा, आपल्याला हे सुखाने जगू देत नाहीत, हे आपल्याला त्रासदायकच आहेत. एक सज्जन माणूस होता आणि त्याला एका राजवाड्यात जायचं होतं. खरोखर सज्जन होता. एका जंगलातून तो चालला होता. जंगलातून जात होता तर राजवाड्याचा सगळ्यात पहिला दरवाजा त्याला लागला आणि तो त्या दरवाज्यातून आतमध्ये जायला लागला. तेव्हा शिपाई त्याला म्हणाले, नाही नाही नाही, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्हाला जर इथून जायचं असेल तर एक अट आहे, तुम्हाला गो हत्या करावी लागेल, निदान एक तरी गाय तुम्हाला मारावी लागेल, तेव्हाच तुम्हाला आत प्रवेश मिळू शकेल. तो म्हणाला, नाही, गो हत्येचं पाप मी घेणार नाही, असं म्हणून तो पुढे जायला निघाला. पुढे दुसरा दरवाजा लागला. पुढे पुन्हा तिथे शिपाई होते. ते शिपाई म्हणाले, हे मोहरांनी भरलेली जी थैली आहे ही तुम्ही घ्या, ही तुम्ही घ्या आणि मग राजवाड्यात प्रवेश करा. तो म्हणाला, नाही, जे काही माझ्या कष्टाचं आहे तेच मला पुरेसं आहे, मला ती मोहरांनी भरलेली थैली अजिबात नको. असं म्हणून तो सज्जन गृहस्थ अजून पुढे जायला लागला. पुढे जायला लागल्यावर त्या राजवाड्याचा तिसरा दरवाजा लागला आणि तिथे सुंदर स्त्री उभी होती आणि ती त्याला खुणवत होती. तेव्हा तो म्हणाला, नाही नाही, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, करावी या नारी माऊली समान नको रे. आणि म्हणून तो तिसराही दरवाजा सोडतो आणि अजून पुढे जातो. पुढे जातो तर चौथ्या दरवाजामध्ये एक दारूची बाटली ठेवलेली असते आणि तिथले शिपाई म्हणतात, काहीही तुम्ही फारसं करू नका, फक्त एकच घोट घ्या, बस एक घोट घ्या आणि मग हा राजवाडा, ती सुंदर तरुणी, ती मोहरांनी भरलेली थैली, सगळं जे आहे ते तुमचं होईल. आणि या ठिकाणी तो सज्जन गृहस्थ थोडासा कचरतो. काय हरकत आहे,
एकदाच तर घ्यायचं आहे. आपण काय नेहमी नेहमी घेणार आहे? आपल्याला काय सवय आहे त्याची? अजिबात सवय नाहीये. आणि म्हणून तो एक दारूचा घोट घेतो आणि त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी त्यांनी या सगळ्या टाळलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी तो करतो. तर सांगण्याचं तात्पर्य असं की हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे काय आहे? हे आपले शत्रू आहेत आणि यांना कधीही आपण थारा देता उपयोगाचं नाही. जे भगवंताचं सतत नामस्मरण करतात, सतत कीर्तन करतात, सतत गुणगान करतात, त्यांना या षडरिपूंची बाधा होत नाही. म्हणजे त्यांच्यावर हे षडरिपू स्वार होत नाही. मनाच्या श्लोकांमध्ये आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे, मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ज्याच्या मुखामध्ये राम आहे त्याला हे काम क्रोध काहीही त्रास देऊ शकत नाही. आणि अशा तऱ्हेने चौथी जी बाधा सांगितली आहे ती कल्पनेची बाधा. आणि कल्पनेची बाधा म्हणजे उगाच मला असं वाटत राहते मी खूप हुशार आहे, मी खूप सुंदर आहे, मी खूप कर्तृत्ववान आहे, माझ्याजवळ भरपूर पैसा आहे, माझ्याजवळ भरपूर सगळं आहे, मला कुणाचीही गरज नाही, मी अतिशय सुखात आहे, मी अतिशय निर्भय आहे. आणि हे जे सगळं असतं या सगळ्या कल्पना आहेत, चुकीच्या कल्पना आहेत. आणि आम्हाला नामदेव महाराज म्हणतात की कल्पनेची बाधा न हो कवडे काळी. तर असं ज्यांचा भगवंतावर दृढ विश्वास असतो, प्रेम आणि श्रद्धा असते, त्यांना ही कल्पनेची बाधा काहीही त्रास देत नाही. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. थोडक्यात काय की ज्याचा त्या भगवंतावर विश्वास नाही त्याला सगळ्या गोष्टी बाधतात आणि सगळं त्याचं संसार जो असतो तो दुःखी कष्टी असा होऊन जातो. आणि म्हणून देवाधर्माशी त्याचा काहीच संबंध नसतो. मीच कमावणार आहे, मीच भोगणार आहे, मीच सुखी आहे असे ज्याला सतत वाटत राहते त्या माणसाचं मग काय होतं? त्या माणसाला संसारातल्या सगळ्याच गोष्टी बाधत असतात. त्याचं काय असतं? त्याला असं वाटतं असे जयाला धन तोची पंडित, कुलीन तो तोची गुणी बहुश्रुत, तो मान्य तो सुंदर तो विचक्षण, धनाश्रये राहती सर्व गुण. हे मिळवण्यातच तो आपलं संपूर्ण आयुष्य घालवतो. आणि दुःखाचे भोग जेव्हा वाट्याला येतात त्यावेळी जगाच्या नावाने खडे फोडतो, गडबडून जातो, काय करावं त्याला कळत नाही. आत्महत्यासारखे प्रकार मग सगळे जे आहे ते यातूनच घडतात. याचं कारणच असं आहे की काय करतात ते भगवंताला मानत नाही. भगवंत एक कोणती तरी सत्ता आहे, ती करती आहे, ती करवती आहे, आपण कोणी नाही हे मानत नाही. आणि म्हणून त्यांना असा त्रास होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला, शांती खडग हाती काळा सीते नागवती. आपला वेळ झालेला आहे, थोडक्यात आता आपण सगळं बघू. शांती खडग जो असा भगवंतावर पक्का विश्वास ठेवतो नाही, माझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ती सगळी काय प्रभूची लीला आहे, ते सगळं भगवंतानी ठरवलेलं आहे, ते सगळं तो करणार आहे, मी फक्त त्याचं काय निमित्त आहे. मुलाबाळांचं जे काही करायचंय त्याचं फक्त निमित्त कोण आहे? निमित्त मी आहे. वास्तविक जे काही करायचं आहे, मुलाचं काय करायचं, मुलीचं काय करायचं, हे सगळं भगवंतानी आपोआप ठरवून दिलेलं आहे. ही सगळी प्रारब्धाची व्यवस्था आहे. जो तो आपापलं प्रारब्ध घेऊन आलेला आहे. मग मला काय करायचं आहे तर माझ्या निमित्ताने फक्त त्यांचं संगोपन होणार आहे. असं जेव्हा हळूहळू भगवंतावरील माझा दृढ विश्वास वाढत राहतो त्यावेळेस काय होतं की त्याचं माझं मन हळूहळू शांत व्हायला लागतं. आणि असं जे शांत व्हायला लागतं त्यावेळेस काय होतं, जे घडेल ते त्याची इच्छा. चांगलं घडलं त्याची इच्छा, वाईट घडलं त्याची इच्छा, कोरोनाने खाल्लं त्याची इच्छा, कोरोनाने सोडलं त्याची इच्छा. असं म्हणून कोरोनाची काळजी घेणं सोडायचं नाही बरं का. काळजी तर आपल्याला जी काही सांगितलेली आहे ती सगळी घ्यायची आहे. पण मनातून जे आपण सतत घाबरतो ना ते घाबरणं सोडून द्यायचे. किती दिवस घाबरत राहणार आहे?
आता हे असं चालूच राहणार आहे. ज्यांचा भगवंतावर दृढ विश्वास आहे, ज्यांचा नामस्मरणावर विश्वास आहे, जे सतत भगवंताचं कीर्तन करतात, त्यांना निर्भयता प्राप्त होते. शांतीरूपी खड्ग त्यांच्या हातामध्ये येतं आणि मग जैसी स्थिती आहे तैशा परिपार आहे, कौतुक उत्तुप आहे संचिताचे, असं त्यांचं जीवन होऊन जातं. माळीये जेवते नेले तेवते निवांत चिठेले. अशा प्रकारे संपूर्ण काळावर जर त्या भगवंताची सत्ता आहे, आपल्याला सगळ्यांना सगळ्यात मोठं भय जर कोणतं वाटत असेल तर ते मरणाचं भय आहे. पण हरीचे गुण गाणाऱ्याला ते वाटत नाही, कारण त्यांनी हळूहळू हळूहळू खरा मी कोण आहे हे समजावून घेतलेलं असते. मी कोण आहे, मी म्हणजे हा देह नाहीये, मी म्हणजे हे नाहीये, हे संपूर्ण जे जग आहे त्या जगाचा अभ्यास केलेला असतो, स्वतःचा अभ्यास केलेला असतो. खरं मी कोण आहे हे समजावून घेतलेलं असतं आणि त्याच्यामुळे काय आहे की शांती, तृप्ती आणि समाधान हे त्याला प्राप्त होते. आणि असं शांतीरूपी खड्ग प्राप्त झाल्यावर कोणताही प्रसंग येऊ, कसाही प्रसंग येऊ, संसारात तो डगमगत नाही. आणि तुकाराम महाराज आम्हाला असं म्हणतात की असं हे शांतीरूपी खड्ग, असं हे मला कुणी दिलं आहे, त्या भगवंतानी दिलेला आहे, अनंतानी दिलेला आहे. आणि तो कसा आहे तर तो माझा सखा आहे आणि तो दाता आहे, देणारा आहे. आणि त्यांनी दिलेला असल्यामुळे मला कशाची कमतरता आहे, मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आणि कशाचीही मला भीती नाही. आणि ही अशी जी अंतःकरणाची अवस्था आहे ही प्राप्त होण्यासाठी भगवान तुकाराम महाराजांनी काय केलं आहे तर करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, हे त्यांनी आयुष्यभर सतत सतत केलेलं आहे. आणि दुसऱ्या कोणत्याही गोष्टी त्यांनी केलेल्या नाही. केलेल्या नाही म्हणजे बाकी इतर तर केलेलं आहे, पण प्रामुख्याने ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. हरीचं अखंड चिंतन केलेलं आहे, त्याचे गुण गायलेले आहे. आणि तुकाराम महाराज असं म्हणतात, तुम्हाला खरं सांगू का, मला जो आनंद मिळाला आहे तो तुम्हाला सगळ्यांना मिळावा असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही पण काय करा तर तुम्ही पण या हरीचं कीर्तन करा, या हरीचे गुणगायन करा, असा अत्यंत मोलाचा संदेश श्री संत तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून देत आहे. आता ही झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते. आपण सगळ्यांनी शांततेने ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.